करण्यात आलेल्या काय भावना काय सांगाल? तर हा गोरगरिबांचा प्रश्न होता आणि या मिठीमध्ये पात्रातील क्रांतीनगर असेल, संदेशनगर, जरीवरी महामंडळ आहे, त्या पात्रातील लोकांच्या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरावर पाणी जात होतं. त्यांच्या मुलाबाळांच्या जीवाचा प्रश्न होता, जीवितहानी होण्याची शक्यता होती आणि म्हणून 2008पासून हा जो प्रलंबित प्रश्न होता तो मी गेले 4 वर्ष सरकारसमोर ठेवत होतो. पूर्वीचे मुख्यमंत्र्यांना ते दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं. परंतु ज्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं की हे माझं शेवटचं भाषण असेल, जर तुम्ही लोकांना न्याय देणार नसेल, गोरगरिबांची घरं हक्काची देणार नसतील, तर मी माझ्या मुलाला जाळून टाकेल आणि क्रांती करेल, तो लोकांना दिलेला शब्द पूर्ण करेल. म्हणून या भावना ज्यावेळेला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना पाहिलं, त्यांनी मला खांद्यावरती हात ठेवून सांगितलं की दिलीप, तुझा प्रश्न सोडवायची जिम्मेदारी माझी आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी 85 कोटी रुपये त्या इमारत दुरुस्तीसाठी दिले आणि गोरगरिबांच्या लोकांना घरं देण्याचं काम सुरळीत झालं. आत्तापर्यंत 3,500 लोकांना घरं दिलेली आहेत. आज 400 लोकांना आपण घरं दिलेली आहेत आणि यानंतर 638 लोकांच्या घराचे एका बिल्डिंगचं रिपेअरिंगचं काम सुरू आहे. अशा पद्धतीने 4,000 लोकांना घरं द्यायचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे. ते 4,000 लोकांचं घरं झाल्यानंतर माझ्या विभागातील 10,049 घरं ही जी लोकांना देणे आहे, की 10,049 घरं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या गोरगरिबांच्या हक्काची घरं देण्याचं काम मी पूर्ण करणार आहे. या 2 गोष्टी आहेत. एक तर रुंदीकरणाचा पण प्रश्न होता, मिठीचा पण रुंदीकरणाचा प्रश्न होता. या घरांच्या शिफ्टिंगमुळे तो किती मार्गी लागणार आहे, किती दिलासा मिळणार आहे? दरवेळी पाण्याची समस्या असते तिथे भरण्याची. मिठी नदीमध्ये जो अडथळा होता ते हे सर्व घरं मिळाल्यानंतर मिठीचं सौंदर्यीकरण असेल, रुंदीकरण असेल, हे सर्व काम पूर्ण होणार आहे.